मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी आलो आहोत, तुम्ही ऐकलं असेल की नीम करोली बाबा यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल, तर त्यांच्या दर्शनासाठी आपण आलो आहोत इथं कैची धाममध्ये. आत्ताच आम्ही तर येऊन गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि इथून जस्ट 50 मीटरच्या अंतरावरती त्यांचं मंदिर आहे. तर आम्ही आता तिकडंच निघालो आहे. तर चला चलूया. मग झाली झोप? ठीक आहे चला. हेच मंदिर आहे, हेच ते मंदिर तुम्ही बघू शकता. चला आलोय आम्ही फायनली. आमच्या हर्षल साहेबांची खूप इच्छा होती, खूप दिवसापासून त्यांना इकडे यायचं होतं एकदा तरी, पण गर्दी खूप दिसत आहे इथं. असं म्हणतात खूप मोठी मोठी लोक इथे येऊन दर्शन करून गेले आहेत. हनुमान जी का टेम्पल है इधर, इकडे पाया हे चप्पल पहिल्यांदा इकडे चपल्या काढून ठेवायला लागतात. चला आपण इकडे चपल्या काढून खूप लोक इथं फोटो वगैरे काढत आहेत. भरपूर गर्दी आहे इथं. एक हनुमानाचं मंदिर आहे. असं दर्शन झालंय. आतमध्ये फोन अलाउड नव्हता. आतमध्ये मस्त असं सगळे जाऊन दर्शन वगैरे घेतात आणि हनुमान चालीसाचं पाठ करतात इथं बसून लोक. तिथं हनुमान चालीसा बोलण्यासाठी त्यांनी पुस्तकं पण तिथं ठेवलेली आहेत हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी. आणि लोक इथं मंदिरात दर्शन घेऊन तिथं हनुमान चालीसाचं पाठ करतात आणि मग दर्शन घेऊन बाहेर येतात. आत मोबाईल वापरायला परवानगी नाही आहे. छान मंदिर आहे, येऊन मस्त वाटतं. आता निघालो आता आपण वापस परत. आम्ही दर्शन करून निघालोय. आम्हाला काही खरेदी करायची होती ती केली आहे खरेदी. जास्त नाही, ते खरेदी केली दाखवू का? एक मिनिट. गदा मी 11वीत असताना मला एक माझ्या मित्राने गिफ्ट केलं ते मी डिप्लोमाला असताना 3 वर्ष माझ्यासोबत होते. नंतर मी जॉबला लागल्यावर सुद्धा ते माझ्यासोबत होते, पण नंतर मग ती काय कारणास्तव ते तुटून गेले. मला खूप वाईट वाटलं त्यावेळेस. चला आज इथं योग आला आहे, त्यानिमित्तानं मी खूप दिवस आली गदा शोधत होतो, तर आज भेटून गेले तर चांगलं वाटतं आहे. तर आता आम्ही पार्किंगकडे निघालो आहे. जातो आता काहीतरी खाऊन घेतो आता. ठीक आहे. इथं मस्त मस्त स्ट्रीट फूड आहे.